तर एक लाईक पहिल्यांदा करून घ्या आणि मग नंतर ना आपण पुढे व्हिडिओ बघूया. तसं तर व्हिडिओ खूप छोटा असणार आहे, तरी पण त्यात मी थोड्या माझ्या गोष्टी काय ॲड केल्या. सकाळचं कसं कसं होतं, कशी आमची भांडणं होती ते स्वयंपाक करताना वगैरे, या सगळ्या गोष्टी येत्या. आणि हे कंपल्सरी आहे, म्हणजे रोज सकाळी आमच्या दोघांचं काहीतरी वाद होतं. तर ते तुम्हाला बघायला भेटेल पुढे. तर त्या एक लाईक करून घ्या आणि मग पुढे व्हिडिओ बघा. हाय हॅलो नमस्कार, मी काजल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. भरपूर दिवस ब्लॉगची वाट बघत असाल तुम्ही, पण झाला आहे असा प्रॉब्लेम. एकतर लाईट नसती तर आमच्याकडे मेन प्रॉब्लेम आहे. आणि जरी लाईट असली आणि शूट करायचं म्हणलं ना तर आता आमची इथं आले पाहुणे, त्यामुळे आम्ही जास्त नाही करत बसत. त्यासाठी व्हिडिओ नव्हते, तर म्हणलं चला सकाळीच व्हिडिओ सुरू करावा, जेणेकरून आज तो टाकायला होईल. तरी तर सकाळची स्वयंपाकाची तयारी चालली आहे. आणि बरेच जण मला म्हणले की ह्या ड्रेस घालू नको, पण माझे ड्रेसच नाही तर काय करू. माझा नवरा येत आहे, त्यांना सांगा की बायकोला एखादा ड्रेस घेऊन द्या म्हणून. माझ्याकडे खरंच नाही तर ड्रेस आहेत, ते एनवेन म्हणजे बोटावर मोजणे काही तुम्ही बघतात. हा कधी असतो कधी दुसरा असतो, एवढंच ड्रेस आहे. आणि आता तुम्ही म्हणाल की तुझं पेमेंट आलंय तरी म्हणते की नवऱ्याला घेऊन द्या, पण माझ्या पेमेंटवर आधीच ठरलेलं असतं. घेत नाही का? किती पण येऊ द्यात, खर्चच नाही माझं पैसा. 10 लाखाच्या अपेक्षा कधी तोंड दाखवायचं नाही, स्वतःहून कधी काही करायचं नाही. आणि माणसाला मोकळीच आशा असते. तुमचं किती येतं? स्वतःनं भागत नाही, दुसऱ्यावर ही करायचं का बसा. हो येतच राहत ते किती. हा मग शांत बसायचं. हो आमच्या काय फायद्याचं, किती जरी आलं तरी आम्हाला काय होतं त्याचं, आम्हाला काय देतं त्याचं. आता मी खरंच नाही देणार, तुम्ही बोलला ना, मी खरंच माझं पैसे मी यांना देणार. का आता कशाला बोलला मग? मी नाही देणार, अजिबात नाही. स्वतःचे पैसे स्वतः खर्चायचे, दुसऱ्यावर नाही करायचं. आमचं किती पण असतं आम्हाला झालं. तुमचं 10 लाख आलं तरी आम्हाला त्याचा काय फायदा. तू गप ग, तू तर चमचीच आहेस. पप्पा असेल तेव्हा त्यांच्या बाजूनं, गेल्यानंतर ना त्यांच्या बाजूनं, त्यांच्याविषयी मला सांगायचं. पप्पा असं, पप्पा तसं, पप्पा असं करतो तसं करतो. तर साहेबाचं पैसे द्यायचं होतं ना तेव्हा घेतलेलं, तिकडे जाताना घेतलेलं, जत्रेला जाताना. हा मग आता तुमचं तुम्ही द्यायचं. नाही ना, राग येतो आपल्याला, आपण नाही देणार. काय किती सोडलेलं असं मज 1 2 3 4 5 6 8 10 सोडले तर 10 सोडले तर माझ्या बोबड्याला लसूण सोला इथं काम करतोय. कधी पडलं तर बाहेरची लाईट लावू नका म्हणले तर लय हाऊस असते लावायला. हॅलो, आमच्याकडे थोडासाच पाऊस झालेला, पण रात्री का नाही लाईट लावल्यामुळे किती किडे पडलेत. तर आता ह्याला लोटलं पाहिजे. चला श्रेयस, लोटायचं पण खराट नाही आता का नाही, खाली जावं लागेल मला.
निरगुडीचं आणायचं आणि मग त्याचा खराटा करायचं आणि त्यानं लोटायचं, कारण खराटा नाही ह्यांना सांगितलं तर ह्यांनी आणलं नाही. तर असं चला आता त्यानेच काम चालवते. आणि नाही लोटलं ना तर वारं सुटलं ना अख्खेच सगळीकडे पकडच होतील त्या किड्यांची. त्यामुळे पहिल्यांदा लोटून घेते. आणि पाऊस पडला की हे सगळं असतंच. आणि बेडकं वगैरे तर इतकी ओरडत ना, डराव त्यांचं सुरूच असतं. तर माझा स्वयंपाक झाला, यांना कामाला पाठवलं आणि आता मला लागायचं आहे माझ्या कामाला. लाईट आल्या, पाणी वगैरे लावायचं आहे आणि भांडी घासायचेत, कपडे धुवायचेत, ठरलेले काम. चला. तर आधी आम्हाला इकडं रोज यायला लागायचं, पण आता आम्ही जास्त काही इकडे येत नाही कधीतरी. आणि काल पण आम्ही गेलेलो इथं भाज्या आणायला, पण काल पाऊस येतो त्यामुळं मोबाईल घरीच ठेवलेला आहे. म्हणजे वारं बिरं सुटलेलं. म्हणलं पाऊस आला तर आपण स्वतः पळायचं का मोबाईल आवरायचा, भाजी घ्यायची त्यासाठी. असं का दिसतंय, कारण आज ऊन पडलेलं नाही, आज आभाळ आलंय. तो काढतोय तिकडं, ती तुटं नाही हातानं, म्हणलेलं कोराडा आणूया, कोराड्याने तोडूया. तर दोघं पण असं चालू आहे. चलो. अवतार तर लय घाण झाला आहे माझा. जेव्हा मी व्हिडिओ काढत नाही तेव्हा तर माझा अवतार लय भंगार असतो. जेव्हा व्हिडिओ काढायचं म्हणलं थोडा तरी आवरून सावरून असते, नाही तर एरवी तर बघायलाच नको. जी खरं आहे ती खरं आहे. चला. आता हे सक्सेस व्हावं म्हणजे झालं. नीट झाडून काढायला पाहिजे, नाही तर त्याची भाजी करून खाणार आणि बारडाची भाजी करून द्या. कशाची? त्यांची त्याला कोळंबीची भाजी आवडते का तुला? खरं इतकं भारी लागतं का नाही? मस्त. पोटातला किडा तुला काय सांगितलं नाही? अपेंडिक्स म्हणते तसलाच किडा असतो, आहे का नाही? तसलाच किडा लगेच नाही दुखत. मामी दाबता का इथे? दाबा येतो इथे तोंडात. आवड ती पण बांधूया, जरा पुढं बांधूया. पप्पाला कॉंग्रॅच्युलेशन केलं का? बाबा बन गए, दादा बन गया. गपकी मम्मी दादी. आज का नाही आबाळ आलंय त्यामुळे इतकं भारी वाटतंय की बस. गप्पा की भांड नका गप ना. बस ओके, ये बन गया मेरा झाडू. आता हे लोटा येते का नाही बघूया आपण. चला. तर बघा पप्पानं म्हणतो मी लाईट लावू नका, तरी लावतात या. आणि ही कीड पडलं तर जास्तच पडलं होतं या. आज तर ना लय जास्त पडले ते ना. हो ना, आम्हाला लय भ्या वाटते. ह्याला भ्या वाटते बघा, ह्याला भ्या वाटते. मला काय भ्या वाटत नाही. आम्ही हातात घेऊन नाही आणि ह्यांच्या अंगावर टाकतोय. दाजी तकडा या. हो बघ की खूप चाललंय. होय महिनू कसं वाटतंय? अरे लुटून काढते रानाने करा. बघा आता लुटून काढते ती, पण ही सगळ्या रानाने करते ती. चल बर बघा इकडे खडाटा बनवून ठेवलाय मम्मीने. तिकडे दाजा काहीतरी करतोय. एका टोक्यात पाणी तर आम्ही खराटा बनवलं ना, त्याच्यात इतकं छान झाडून निघालंय ना. बघा पाला छान दिसतंय आणि मस्त पण वाटतंय. तिकडचं पण झाडलं आणि इकडून पण आता इकडून झाडून काय फायदा नाही. झाडाची पानं पिवळी पडली ती का नाही, आता पालवी फुटती नाही तर ती सगळी झाडाची पानं पडते तीच खाली. जाऊ दे असो, उद्या डबल झाडायचं. मला हांडा भरून ठेवायचं, कारण बघा यात माती पडली.
आणि मुंग्या पण झाल्या त्या. पण त्याच्या आधी घरातली अवस्था, घर नीट करते. काय झालं? बाहेरचं आवरण्याच्या नादात घरातली अशी अवस्था होती. तरी सोनूनं कपड्याच्या घड्या घातलेल्या नाही, तिच्या पप्पाने घातलेल्या तिथे तिनं ठेवल्या त्या, पण तिला वाकड काय उचलत नाही त्यामुळे ते ठेवायचे राहिले. तर चला आता मी ठेवते. आणि अर्ध्या कपड्याच्या घड्या पण घातल्या त्या बाळानं माझ्या, मग अर्धी काटाची ठेवली ती. आणि आज त्याच्यापेक्षा जास्त गरम होतंय. पाऊस पडल्यानंतर जास्तच गरम व्हायला लागते ना, तसंच झालंय. माय गॉड. पावसाळा सुरू व्हायच्या आधी मला वाकडा वगैरे धुवून टाकायच्या त्या. उसळीचं कवर धुतलं का लावण्या वाचून पडले. कवर घाल त्याला उशीनं. माझा आवाज येत नसेल, 1 मिनिट मी ब्लूटूथ लावते. झालंय असं, ब्लूटूथ सापडा नाही झालाय. नको तेव्हा सापडतो आणि त्याची गरज आहे तर तो सापडा ना. माय गॉड. तो पण आता उद्घाटन व्हायला आलंय, त्याच्या वायरी बेरी निघाले त्या. असो, चालवते तसेच काम. आज आहे संकष्टी, सॉरी. माय गॉड. सगळ्या पॅन्टी फाडून ठेवले तर झाडांवर चढती या. माकड बिकड आहेस का? तुम्हाला दाखवते. हे बघा माझं ब्लूटूथचं काय झालंय. मी लबर लावलाय म्हणजे हे इथूनच तुटलंय. आणि हा पाय आहे ना, हा पाय तुटलाय. म्हणजे हा पाय कुठं आहे बघा, आणि हा पाय कुठं आहे, हा पाय पण तुटलाय. पण मी तसंच करते, आता काय करायचं. हा मला देवा करून ब्लूटूथ कसा, सॉरी ट्रायपॉड कसा तरी भेटलेला. मग अशी पण मी काय बोलले माहित नाही मला, पण हाच मला देवा करून भेटला. आता डबल भेटेल ह्याची काही गॅरंटी नाही, त्यामुळं ह्याच्यावर मी काम चालू. हे रोज साडी घातलं का नाही अशी मग साड्या बाहेर पडतात, त्यामुळे ड्रेसच परफेक्ट असतो. सोनाला आंघोळ घालायची अजून, पाणी ठेवते. वेगवेगळे कपडे ठेवायचे ते पप्पांची, तुझी, माझी. आणि हो, तुम्ही मला भरपूर जणांचे भरपूर सारे कमेंट आले की ह्या घरासाठी किती खर्च आला मला सांग. तर त्याच्यावरती नक्कीच मी डिटेल्स व्हिडिओ बनवेल. जास्त खर्च नाही आला मला, म्हणजे जास्त खर्च नाही आला त्याच्यावरती मी तुम्हाला ब्लॉग बनवेलच. पण खरंच कमी बजेटमध्ये आपलं छान असं घर बनतं, आणि त्यामध्ये आपण छान गोष्टी ठेवल्या, छान सजवलं ना, तर ते घराला पण मागं सारखं असं मला वाटतं. तर नक्कीच मी त्याच्यावरती व्हिडिओ बनवेन की ह्या घराला किती खर्च आला, काय, या सगळ्या गोष्टी तेव्हा तुम्हाला समजेल. कारण बऱ्याच जणांना बनवायचं असतं वगैरे, कारण प्रत्येक जणांकडेच घर असतं असं नसतं. काही जण रेंटमध्ये राहतात, मग त्यांना वाटतं की हे रेंटचे पैसे भरण्यापेक्षा आपण आपलं पत्रा शेड मारून राहिलं तरी चांगलं. आणि खरंच बेस्ट आहे की एवढ्याच गोष्टीची भीती असते की थांब इस्कूट नको बघ सगळी पडत्या, की वारं सुटल्यानंतर थोडंसं धाकधूक जेव कुठं तरी होतं, कारण भल्यांची घरं उडून जाते ते. तेव्हा कुठं तरी भीती वाटते ना, आपण कोणाचं वाईट केलंय तेव्हा आहेच की, आणि जे होईल ते पुढे चांगलंच काहीतरी लिहिलं असेल त्यासाठी होईल असं म्हणायचं आणि चालायचं. मी पण तशीच म्हणते. म्हणजे मी जेव्हा रील्स वगैरे बघते किंवा एखादी न्यूज बघते ना, म्हणजे न्यूज बघतच असते मी, तेव्हा असतं की हे झालं ते झालं, चांगलं घरांचं पाक नुकसान इतकं होतं की पास. मग असं वाटतं की आपलं तर ते काहीच नाही आहे, कधी पण काय होऊ शकतं. पण देवाच्या पुढं कोणी काय जाणार आहे का, जे लिहिलंय ते नशिबात होणारच आहे.
थोडे थांब म्हणून ते थांबणार आहे, त्यामुळे रिलॅक्स होईल ते होईल असं म्हणायचं चालायचं. बाकी देव आहेच ना. तर असं चला आता सगळ्यांच्या कपड्यांचे घडे घालून घेते आणि नंतर ना भांडी घासायला जाते. सोन्याला पाणी लावते किंवा थंडच पाण्याला घालणार आहे, कारण आज लय गरम होते. तर असो, आजचा ब्लॉग कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. उद्या भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय, काळजी घ्या, मस्त राहा आणि छान अशी कमेंट करायला विसरू नका. आता मला व्हिडिओ टाकणं होत नाही, पण रोज रोज टाकण्याचा प्रयत्न करेन, चाललं आहे माझं. कसं होतं माहिती आहे का, श्रेयस आहे ना, तो 24 तास म्हणजे म्हणलं तरी फोन घेऊन बसलेला असतो या, आणि मग त्याच्यातनं काय चार्जिंग उरल ते मग थोडंसं मला बघण्यात जातं. मी ज्यांचे ब्लॉग वगैरे बघते त्यांचं बघण्यातच माझं सगळं चार्जिंग जातं. मग मला व्हिडिओ काढायला चार्जिंगच पुरत नाही, असं झालं आहे. आता तो गेल्यानंतर ना आपलं कंटिन्यू होईल. आता जायला त्याची पण शाळा सुरू व्हायला आली आहे, तर तो पण जाईल. त्याचे पप्पा कधी पण त्याला घेऊन जाते. आणि असं पण पोरं दिवसभर गप्प बसत नाही, मग थोडंसं एखादं पिक्चर काय लावलं का नाही थोडं शांत बसते ती. म्हणून दुपारचं रोज कंटिन्यू एक पिक्चर बघायचं काम सुरूच आहे आमचं, नाहीतर मग ह्यांचा उद्योग सुरू होतात. कशी घडी घातली आहे. तर चला, उद्या भेटू एका नवीन व्हिडिओ सोबत. बाय बाय, काळजी घ्या, बाय.